सकाळी सकाळी मी पहिले मार्केटला गेले बिकॉज मला थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळं मस्त असणार, मजेत असणार. तर आता खूप खूप कमी दिवस राहिले आहेत, फटाफट सगळं उरकायचं आहे. तर मी इथून माळा घेतला. आता मी क्रॉफेटला नाही जाऊ शकत कारण की तेवढा वेळ पण नाही आहे. तर म्हटलं इथेच घेतला आणि इथे थोडं महाग मिळतं, पण ठीक आहे आता काय करणार. त्याच्यानंतर मी घरी येऊन मका बॉईल केली होती, ती खाल्ली बिकॉज आम्ही नाश्ता केला त्यामुळे मला एवढी भूक नव्हती. आणि घरी आल्यावर नियल आला होता बिकॉज त्याला पेंटिंग करायचे दरवर्षीप्रमाणे. म्हणजे मी जेव्हापासून आले तेव्हापासून तो पेंटिंग करतो, म्हणजे जी आमची गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याची तो पेंटिंग करतो. गेल्या वर्षीही केली होती आणि यावर्षीही तो करायला आला होता घरी. त्याच्यासोबत रिश्मे आला होता, पण तो काय आजारी होता म्हणून त्याने काही पेंटिंग केली नाही. तो असाच आपला शांत गरीबासारखा बसला होता. आणि नियल हा खूप छान पेंटिंग करतो आणि मलाही आवडतं ड्रॉइंग करायला, पेंटिंग करायला. ग्लास पेंटिंग स्पेशली मला येते. तर माझे होतं, म्हणजे मी ग्लास पेंटिंगचे फ्रेम वगैरे केलेलं. पण आमच्या जुन्या घरी ना पहिले पाणी भरलं ना तर पाण्यात सगळ्या वाहून गेल्या. पण परत मी बनवलंच नाही ॲक्च्युली नंतर मी, कारण की म्हणजे कलर्स तसेच पडून आहेत. मी विचार करते आता एखाद्या सुट्टीत वगैरे असं ग्लास पेंटिंग करावी इथे, पण याला पण बोलवावं आणि त्याला पण दाखवेल आणि तो त्याची पेंटिंग करेल, मी माझं करावं, असं माझं चाललं आहे थोडंसं. कारण की मला रिलॅक्स वाटतं माहिती आहे, ड्रॉइंग पेंटिंग केल्यावर खूप आपण रिलॅक्स होतो, मजा येते. तर टी व्ही रील्स ह्या गोष्टींपेक्षा पण आपण असं पेंटिंग वगैरे केल्यानंतर आपलं माइंडसेट पण एकदम रिलॅक्स होतं, मजा येते. आणि तो मस्तपैकी ड्रॉइंग करत होता. साईड बाय साईड माझं ऑफिसही चालू होतं बिकॉज सुट्ट्यांची मारामार. सगळ्यांना सुट्ट्या पाहिजे असतात ऑफिसला, सगळ्यांना गणपतीच्या सुट्ट्या असं कोणाला नसतं पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे असतात. तर माझ्या सुट्ट्या पण आता ॲडजस्ट होत नव्हत्या म्हणून आता वीक ऑफ माझं मग चेंज केलं. खूप असं गडबड करून मग मला शनिवार रविवार आज काम करावं लागतं, ऑप्शन नाही आहे माझ्याकडे बिकॉज सुट्ट्याच मिळणार नाही ना म्हणून. त्याच्यानंतर मग त्याचं पेंटिंग होत आली होती हाफ. त्याने आता कलरिंग स्टार्ट केलं. तो ह्याचं वॉटर कलर नव्हतं यूज करत, मार्करचं यूज करत होतं. मला वॉटर कलर आवडतं स्पेशली जास्त. मस्त पेंटिंग होते. त्याच्यानंतर चहा बनवला होता आणि त्यांना त्यांच्या आवडीचं बिस्किट दिलं होतं. मला पार्ले आवडतं, मी ते खात होते. त्याच्यानंतर मग मी सँडविच बनवलं होतं त्यांना पण, कारण की त्यांना माझ्या हातचं सँडविच खूप आवडतं. त्यांच्यासाठी स्पेशली मग सँडविच बनवलं, मी पण खाल्लं. माझं ऑफिस अजून चालूच होतं, 11ला बंद होणार तर तुम्हाला दिसत असेल थोडं डेकोरेशन झालं आहे, थोडं बाकी आहे. तर बघू आता होईल. आय होप फटाफट सगळ्या गोष्टी होणार आहे. खूप कमी वेळ बाकी आहे, पण सगळं ॲट द एंड सगळं छान आणि मस्तच होणार आहे. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.